मित्रांनो, अतिवृष्टी पूर स्थितीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी लागणाऱ्या निधी व तो निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 वेगवेगळे JR निर्गमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे। हा एकूण सर्व निधी किती आहे, तो किती शेतकऱ्यांना वितरित केला जाईल, यामध्ये किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, अशा महत्त्वपूर्ण अपडेटबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। यामध्ये सर्वात पहिला जो शासन निर्णय आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, किती शेतकरी आहेत, त्यांना निधी वाटपासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, पहा शासन निर्णय। माहे सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर स्थितीमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान भरपाईकरिता शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एकूण रुपये 123,44,57,000 रुपये इतका निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक या विभागाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, नांदेड, सातारा, सांगली, पुणे, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ आणि जळगाव या 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। समोरील तक्त्यामध्ये याची सर्व व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती तुम्ही पहा। आता दुसरा शासन निर्णय समजून घ्या। जुलै 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत कोकण, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना शासन निश्चित दरानुसार मदत देण्याकरिता रुपये 13,33,79,000 इतका निधी पात्र बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी लागणाऱ्या निधीस शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचा असा तिसरा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्या। मे 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यातील कोकण, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व अमरावती या 5 विभागात अतिवृष्टी व पूर स्थितीमुळे एकूण 26 जिल्ह्यात शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रुपये 34,47,69,000 रुपये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे दिवाळी व भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून 3 वेगवेगळे शासन JR निर्गमित करून वाटप निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ही सर्व मदत निधीची रक्कम पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये DBT अंतर्गत 2 किंवा 3 दिवसामध्ये जमा होऊ शकते। यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा व आर्थिक मदत मिळण्यास याचा उपयोग होणार आहे। ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा। धन्यवाद।